गेल्या 8 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं काल गुरुवारी सकाळी धोक्याची पातळी ओलांडली आहे। यामुळे शहराच्या काही भागासह शहरालगतच्या लक्षतीर्थ वसाहतमधील किडकाडी मंदिर नजीकच्या जिव्हाळा कॉलनी, बंद्रेमळा परिसरात पुराचं पाणी आलंय। या पार्श्वभूमीवर आज आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत या परिसराची पाहणी केली। यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत पूरस्थितीची पाहणी केली। त्यांनी नागरिकांनी संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं आवाहन केलं। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी उत्तरेश्वर पेठ लक्षतीर्थ वसाहत हा रस्ता पावसाळ्यात अनधिकृत भरावामुळे बंद होत असल्याबद्दल तक्रारी मांडल्या। यावेळी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पूर ओसरल्यानंतर या रस्त्याची पाहणी करून नवीन रस्ता करण्याबाबतचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या। आमदारद्वयांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्थलांतरित होणाऱ्या लोकांची योग्य प्रकारे व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी माजी नगरसेवक राहुल माने, नंदकुमार सूर्यवंशी, सचिन चव्हाण, संजय मोहिते, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह माधवराव जाधव, संग्राम राठोड, राजेंद्र सोमनाथ, संजय चव्हाण, राम जाधव, काका ठिकपुर्ले, अमोल बंद्रे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते।